खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात भारतीय जनता पार्टी खेड आणि आयुष होमिओपॅथी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावणारी चिपळूणची आंतरराष्ट्रीय योगपटू तन्वी रेड्डीज विशेष उपस्थित होती। योग दिनाच्या शुभेच्छा देताना तन्वी रेड्डीजीने प्रत्येकाने दररोज किमान 12 मिनिटे तरी योगा करावा असे आवाहन केले। दुसरीत शिकत असताना कथ्थक शिकण्यासाठी जात होते, मात्र त्यात विशेष रुची नसल्याने क्रीडा क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने योगाची निवड केली। आईवडिलांनी दिलेल्या पाठबळामुळे आज जागतिक स्तरावर सुवर्णपदक जिंकता आले, असे तिने आवर्जून सांगितले। घरात योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर यश मिळवता आले। तरुणांनी कोणतेही क्षेत्र निवडले तरी मेहनत आणि त्यागाची तयारी ठेवावी, असा संदेश तिने दिला। यावेळी आयुष होमिओपॅथीचे डॉक्टर वैष्णवी श्रीकांत पाटील यांनी योगाचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले। शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त असून प्रत्येकाने दिवसातील किमान 1 तास स्वतःसाठी देत योगाचा सराव करावा, असे त्या म्हणाल्या। महिलांच्या आरोग्यासाठी योगाचे अनेक फायदे असून योग वर्गाच्या माध्यमातून 100हून अधिक महिलांच्या विविध शारीरिक समस्या दूर करण्यात यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात भाजप नेते वैभव खेडेकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। योग ही भारताची हजारो वर्षांची परंपरा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले। जगातील 177 देशांच्या पाठिंब्यामुळे योगाचा जागतिक प्रसार झाला असून वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेल्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो, असेही ते म्हणाले। जागतिक योग दिनानिमित्त आयोजित या शिबिरात नागरिक, योगप्रेमी, महिला आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। योगासन दिन आहे आणि या निमित्तानं तुम्ही कार्यक्रम आयोजित केला होता, काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर वैष्णवी विक्रांत पाटील, आयुष होमिओपॅथिक योगा स्टुडिओ करून सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते। आणि मी एवढंच सांगू इच्छिते की जास्तीत जास्त सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे। जवळजवळ आता कोविडनंतर सर्वच आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला लागलेली आहेत, परंतु असं होतं आहे की मला फक्त बारीक व्हायचं आहे, मला फक्त जाडं व्हायचं आहे, या दृष्टिकोनातून लक्ष देतात लोक। पण महत्त्वाची ही गोष्ट आहे की तुम्ही इंटरनल बॉडी जर जेव्हा फिट ठेवाल तेव्हाच आपली आउटर स्ट्रक्चर फिट राहत असतं। सो आपला इंटरनल बॉडी केव्हाच फिट होणार आहे, तर आपण आपल्या स्वतःकडे म्हणजेच आपल्यातला मी जर ओळखाल तुम्ही, तरच तुम्हाला इंटरनल बॉडी आपली फिट होऊ शकते। मग तो मी ओळखण्यासाठी हे सर्वोत्तम योगाच आपल्याला साथ देऊ शकते, कारण त्याच्यात आपण श्वासनाचं जे काही प्रक्रिया करत असतो त्याच्यात स्वतःसाठी म्हणजे स्वतःतला मी ओळखण्यासाठी, स्वतःच्या मीची पॉवर ओळखण्यासाठी मदत होते। आणि जे काही आपले आजार आत्तापर्यंत आपणच निर्माण केलेले असतात, जे काही आजार आहेत ते जन्मतः आपल्याला कोणताही आजार येत नाही, जे काही होतात आजार ते आपण नंतर निर्माण केलेले असतात। सो प्रत्येक आजारावर आपल्याला उपाय हा असतोच, त्यासाठी फक्त औषध उपचार किंवा ऑपरेशन्स याची गरज नसते। तर आपण आपली बॉडी नेचरने आपल्याला दिलेलं आहे, जसं नेचर झाड जे उगवतं बी आपोआप जातं तर ते ॲटोमॅटिक वर येणारच आहे, त्याच्यासाठी काही प्रक्रिया करायला आपल्याला लागत नाही। तसंच आहे, आपल्याला जे शरीर दिलेलं आहे देवाने ते स्वतःहून आपसूक चांगलं राहणार आहे जर त्याच्याकडे आपण त्याच्यात टाकलेलं फ्युएल चांगलं असेल। जसं गाडी चालवताना त्याच्यात पेट्रोल आणि डिझेल व्यवस्थित प्रकारचं टाकावं लागतं, तसंच आपल्या शरीरामध्ये देखील आपल्याला उत्तम प्रकारचं फ्युएल म्हणजेच आपल्याला आहार देखील चांगला घ्यावा लागतो, तरच आपलं निरोगी शरीर राहतं। आणि हे जर शरीर निरोगी ठेवायचं असेल तर दिवसाला 1 तास तरी स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून दिलाच पाहिजे, तर आपल्याला पुढे जाऊन हॉस्पिटलमध्ये आपण इन्व्हेस्ट केलेले पैसे घालवण्याची वेळ येत नाही। महिलांसाठी तर सर्वोत्तम फायदे आहेत असे तर आत्तापर्यंत मी जेव्हापासून सुरू केले तेव्हापासून जवळजवळ 100हून अधिक इन्फर्टिलिटीचे केसेस आपण सॉल्व केलेले आहेत। इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व, म्हणजे ज्यांना मूल होत नाही, अशा 100हून अधिक आपण केसेस सक्सेसफुल केलेले आहेत। त्यांना बाळ झालेलं आहे, काहींना 14-14, 15-15 वर्ष बाळ होत नव्हतं, त्यांना निव्वळ योगासने करून घेऊन त्यांच्या इन्फर्टिलिटी सॉल्व झालेली आहे। तसंच आजकाल जे PCOD, PCOS हे असे सर्रास लहान मुलींपासून ते अगदी मोठ्या लेडीजपर्यंत सर्रास चालू झालेला हा जो आजार आहे, कारण त्यांचा आहार आणि जे काही ही जी फास्ट लाईफ चाललेली आहे आपली, अनडायजेस्टेड जे काय फूड आहे ते खाल्ल्यामुळे
ते जे काही हे सगळ्या आपल्या ह्या बदललेल्या घडामोडी आहेत ते जर आपल्याला एकत्र आणून नीट करायच्या असेल तर योगाच आपल्याला साथ देतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण योगातून करून घेतो आणि आपल्याकडे जवळजवळ 200हून जास्त लेडीज आपल्या आयुष होमिओपॅथिक योगा स्टुडिओला कनेक्ट आहेत, ज्या पूर्णपणे हेल्दी होण्यासाठी स्वतःचं 100% देतात आणि मी देखील त्यांना खूप 100% देण्याचा प्रयत्न करते जेणेकरून त्यांचं शरीर निरोगी राहावं. थँक्यू. बघा, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. योगा ही भारताची प्राचीन परंपरा आहे. 4000 वर्षापूर्वीची ही योगविद्या आहे. याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्याचं काम सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं. युनायटेड नेशनमध्ये 177 देशांनी या योगाच्या या प्रात्यक्षिकांना पाठिंबा दिला आणि म्हणून त्यापासून आंतरराष्ट्रीय योगा दिवस झाला. हा योगा दिवस 21 जूनच का, तर सूर्याचं उत्तरायण म्हणजे सर्वात मोठा दिवस हा 21 जून आहे. या दिवशी योगा दिवस साजरा केला जातो. आता 177 देशांनी मान्यता दिलेली आहे आणि आजचा हा दिवस आम्ही खेडमध्ये साजरा केला. तो वैष्णवीताई यांच्या आयुष होमिओपॅथिक योगा स्टुडिओच्या माध्यमातून एक खेडमध्ये एक योगाचं प्रशिक्षण म्हणा किंवा योगाचं शिबिर म्हणा किंवा योगविद्या म्हणा या सगळ्याचं प्रशिक्षण करण्याचं काम ते गेल्या अनेक वर्ष करत आहेत. आमच्या खेडमध्ये अनेक महिला, अनेक वयोवृद्ध माणसं ही त्यांच्या स्टुडिओमध्ये जातात आणि त्या आज मार्गदर्शन करायला या ठिकाणी आल्या होत्या. आजचा योगा दिवस खऱ्या अर्थात या ठिकाणी सार्थकी लागला असं मला या ठिकाणी वाटतंय. या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगापटू जिला सुवर्णपदक मिळालं आंतरराष्ट्रीय स्तरावरती ही तन्वी भूषण रेड्डीज देखील या ठिकाणी आली होती. तिने देखील प्रात्यक्षिक दाखवलं. या योगाचा प्रसार नव्यानं या खेळमध्ये पुन्हा होतोय. म्हणून वैष्णवीताईला आणि तन्वीला आणि ह्या सगळ्या आयुष्यात सगळ्याच एंटायर टीमला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आज ही प्रातिनिधिक सुरुवात आहे. पुढल्या वर्षी याहीपेक्षा मोठा कार्यक्रम वैष्णवीताईंच्या माध्यमातून या ठिकाणी करू असा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.